तसं पाहता ही जी प्रोसिजर आहे ही नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट ऑडिट अशी समृद्धी महामार्गावर जो रोड आहे त्या रोडची 120 किलोमीटर प्रति तास जाण्याची जी क्षमता आहे स्पीडच्या अनुषंगाने त्यासाठी रोडचं रेग्युलरपणे ऑडिट केलं जातं की रोडमध्ये काही प्रॉब्लेम आहे का, कुठे क्रॅक गेलेले आहेत का. तर ते जे ऑडिट सदर कन्स्ट्रक्शन कंपनीकडून केलं जातं तर त्यांना क्वालिटी चेकमध्ये जे काही स्पॉट सापडतात की ह्याच्या खालच्या स्तरावर जिथे क्रॅक गेलेले असू शकतात तिथे हे आपल्याला आता दिसत असेल अशा पद्धतीनं ग्राउटिंग नावाची प्रोसिजर केली जाते की ज्याच्यामध्ये इपॉक्सी नावाचं केमिकल आणि हार्डनर टाकून एक खाली जे स्तर आहे याच्यात मजबूती येण्यासाठी ही प्रोसिजर आहे. या जे नोझल दिसत आहेत आपल्याला जे कालच्या क्लिपमध्ये आपल्याला खिळे म्हणून सांगण्यात आले ऍक्च्युअल हे नोझल आहेत की त्या नोझलद्वारे हे केमिकल आणि हार्डनर हे आतमध्ये जे काही छोटे छोटे दरार असतात किंवा आपण क्रॅक्स म्हणू शकतो की जे मायनर स्वरूपाचे असतात ह्यांना आहे त्या तिथे फिल करण्यासाठी वापरलं जातं. नाही तर ते जे क्रॅक आहेत ते पुढे जाऊन भविष्यात मोठे होऊ नये याच्यासाठीची ही जी ग्राउटिंग नावाची प्रोसिजर असते हे रोड मेंटेनन्स वर्कचा एक भाग आहे. आणि ही जी कंपनी आहे कन्स्ट्रक्शन कंपनी समृद्धी हायवेची ज्याचं काम करतात तर ते सुरक्षिततेच्या दृष्टीनं त्यांचं क्वालिटी चेकच्या दृष्टीनं हे जे ऑडिट आहे ते थ्रू आउट म्हणजे कायम चालू असतं 24/7 की कुठे काही प्रॉब्लेम आलेला आहे का काय कसं.